गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तूची माझा, कृष्णा तिरी वास करोणी ओजा, सुभक्त ते करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात जाता विष्णू नामांकित, अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित, पितांबर कासे देखा. येऊनिया योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तयावेळी अभय कर देत असे. इतुके देखोणी सुषुप्तित, चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयावेळी. मूर्ती देखील सुषुप्तित, तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोणिया योगीशाते, करिता झाला दंडवते, कृपा भाग्य करुणावक्त्रे, माता पिता तू म्हणत असे. जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा, तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष, तू तारका आम्हास म्हणून आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुणी, येणे झाले कोठुनी, तुमचे नाव कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरुजगी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर, त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. भक्त तारा वया लागी, अवतार त्रैमूर्ती जगी, सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू, अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्यवर्गा. त्यांचे भक्ता कैचे धन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्यादी गोधन, अष्टैश्वर्ये नांदती. ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकोणी विनवी नामकरणी, आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगत असे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारका आम्हासी म्हणून माते भेटलासी. संहार करोणी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयेवेळी, ऐक शिष्या स्तोम मवळी, गुरुकृपा सूक्ष्मस्थळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैचे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी, कळीकाळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजनी, दैन्यवृत्ती सांगसी झणी, नसे तुझे निश्चय म्हणी, म्हणून कष्ट भोगीतोसी. त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू, देऊ शकेल अखिलवरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, रक्षेल श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जणासी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी, अथवा विष्णू पर्येसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकुणी नामकरणे, लागे सिद्धाची आचरणे, विनवीत असे कर जोडूनी, भक्तिभावे करुणिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती, गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपी लेती, विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलियान रक्षी कोणी. हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणींचा, संदेह फेडीगा मनाचा, जेणे मन दृढ होय. येणे परी नाम करणे, सिद्धासी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी, सांगतसे परियेसा. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पोसिले आम्हासी, वेदवाक्य साक्षीशी, सांगेन ऐका एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करुण, त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टादशात ब्रह्मावाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासूनी ऐकिले समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोणी, सांगेन ऐका एकचित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विस्तारेसी, ब्रह्मदेव निरूपिला. ऐसे म्हणता नामकरणी, पुनरपी सिद्धासी नमुनी, विनवीत असे करद्वय जोडूनी, भावभक्ती करोणिया. म्हणे सिद्धा योगीश्वरा, अज्ञान तिमिर भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगितले केवी कार्यासी, आद्यंत विस्तारेसी, निरोपीजे स्वामिया. ऐक शिष्या एक चित्ता, जधी प्रळय झाला होता, आदिमूर्ती निश्चिता, होते वटपत्र शयनी. अव्यक्तमूर्ती नारायण, होते वटपत्री शयन, बुद्धी संभवे चेतन, आनिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टीरचना, करणे म्हणून आले मना.
जागृत होय या कारणा आदिपुरुष तये वेळी. जागृत होणी नारायण बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभिऊन त्रैलोक्याचे रचनाघर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तये वेळी समजताहुणी आपण बळी. मजहून अधिक बळी कवण नाही म्हणत असे. हासोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू. आपण असे महाविष्णू भजा म्हणे तयावेळी. देखोनिया श्रीविष्णुसी नमस्कारी ब्रह्माहर्षी. स्तुती केली बहुवसी अनेक काळ पर्येसा. संतोषोणी नारायण निरोप दिधला अतिगहन. सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिधली तयवेळी. ब्रह्मा म्हणे विष्णुसी नेने सृष्टी रचावयसी. देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे. ऐकुणी ब्रह्म याचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण. वेद असती हे घे म्हणून देता झाला तयवेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदात सविस्तर. तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणतले. अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण. जैसा आरसा असे खून सृष्टी रचावी तयापरी. या वेदमार्गे सृष्टीसी रचिका ब्रह्मया अहर्निशी. म्हणून सांगे ब्रह्म ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी जेथे. सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे. स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपजविले. श्री विष्णूचे निरोपाणे त्रिजग रचिले ब्रह्मयाणे. ज्यापरी सृष्टिक्रमणे व्यासे ऐसी कथियेली. सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेद व्यास ऋषी. विस्तार केला पुराणासी अष्टादश विख्यात. तया अष्टादशात पुराण ब्रह्म वैवर्त. ऋषेश्वरासी सांगे सुत तेची परी सांगत असे. सनकादिका ते उपजवणी ब्रह्मानिष्ठ निर्गुणी. मरीचादी ब्रह्मा सगुणी उपजवी ब्रह्मा तयवेळी. तेथुनी दैव दैत्यासी उपजवी ब्रह्मा परियेसी. सांगतो कथा विस्तारेसी ऐक आता शिष्योत्तमा. कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग. एकेकाते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी. बोलावणी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी. तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपण आते. ऐकुणी ब्रह्म याचे वचन कृतयुग आले संतोषोना. सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते. असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे. येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विन्वित. माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक. मातेनं सहावे ते ऐक कवणे परी वर्तावे. ऐकोणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. न करी जड तू ते जाण आनिक युग पाठविन. तुवा राहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका. बोलावणी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन. असे त्याची स्थूल तनू हाती असे यज्ञसामग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजण. धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्गी ब्राह्मणासी. हाती असे कुश समिधा द्यायसे. धर्मप्रवर्तक सदावसे. ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावणी ब्रह्माहर्षी निरोप देत द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते. खड्ग खट्वांग धरुणी हाती. धनुष्य बाणे एके हाती. लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे व्यापार असे निका. निरोप घेऊणी कौतुका आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका. ब्रह्म याचे सन्मुखा केवी गेले परियसा. विचारहीन अंतःकरण पिशाच्या सारखे वदन. तोंड खालते करुण ठाई ठाई पडत असे. वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन. वाम हाती धरुणी शिष्ण एत ब्रह्मया सन्मुख. जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती. दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्र. हासे रडे वाकुल्या दावी. वाकुडे तोंड मुखी शिवी. ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून या. देखुणी तयाचे लक्षण ब्रह्मा हास्य अतिगहन. पुसत असे अतिविनयाने लिंग जिव्हा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकासी. लिंग जिव्हा रक्षणारासी हारी असे आपण आते. या कारणे लिंग जिव्हा धरुणी नाचे ब्रह्मादेवा. जेथे मी जाईन स्वभावा आपण ये कवणाते. ऐकुणी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे. कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी. आपुले गुण तुम्हासी सांगेन ऐका स्वामिया.
उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी, निरानंद परियेसी, निंदा कलह माझेनी. परद्रव्य हारक परस्त्रीरत, हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक, प्राण सखे माझे असती. बका सारिखे संन्यासी, तेची माझे प्राण परियेसी. छळन करोणी उदरासी, मिळविती पोषणार्थ. तेची माझे सखे जान, आणिक असतील पुण्यजन, तेची माझे वैरी जान. म्हणून विनवी ब्रह्मयासी, ब्रह्मा म्हणे हे कलियुगासी. सांगे तुझ उपदेशी, कलियुगी आयुष्य नरासी. स्वल्प असे एकशत, पूर्वी युगांतरी देखा. आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठान एका. करीती अनेक दिवसवरी, मग होय तयासी गती. आयुष्य असे अखंडिती, या कारणे क्षिती कष्टती बहु दिवसपर्यंत. तैसे नव्हेची कलियुग जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्माज्ञानी, पुण्य करीतील जाणोनी. त्यास तुहा साह्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकुणी ब्रह्म यांचे वचन, कली म्हणत असे नमुन. स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथे असती, केवी जाऊ तयाक्षिती. ऐकता होय मज भीती, केवी पाहू तयासी. पंचशत भूमंडळात, भरतखंडी पुण्य बहुत. मज मारितील देखत, कैसा जाऊ म्हणत असे. ऐकुणी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हासोन. काळात्म्या ते मिळून, तुआ जावे भूमिसी. काळात्म्याचे ऐसे गुण, धर्मवासना करील छेदन. पुण्यात्म्याचे अंतःकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी माझे परियेसी. वसतात भूमंडळासी, सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रवीती माते बहुत, कृपाणये मज देखत. जे जन शिवहरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. आणिक असती माझे वैरी, वास करीती गंगातीरी. आणिक वाराणसीपुरी, जाऊणी धर्म करीती देखा. तीर्थे इंडती जे चरणे, आणिक ऐकती पुराणे. जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मणी वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती. अदांभिकपणे पुण्य करीती, त्यासी देखता भीतसे. नासाग्री दृष्टी ठेवूनी, जप करीती अनुष्ठानी. त्यासी देखताची नैनी, प्राण माझा जात असे. स्त्रियांपुत्रांवरी प्रीती, मायबापा अव्यरीती. त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्राते निंदिती, हरिहराते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती, ते परम आप्त माझे जाण. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर. रागद्वेष विवर्जित धीर, त्यासी देखोनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहु असी. तुआ जाताची भूमिसी, तुझे इच्छे रहाटतील. एखादा विरळागत, होईल नर पुण्यवंत. त्याते तुआ साह्य होत, वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकुणी ब्रह्म याचे वचन, कलियुग करीत असे नमन. करसंपुट जोडून, विनवीत असे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावासी, केवी साह्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी, कवणे परी रहाटावे. कलीचे वचन ऐकुणी ब्रह्मा असे अति गहने. सांगत असे विस्तारोणी, उपाय कलीसी रहाटावया. काळ वेळ असती दोन्ही, तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयासी वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी, विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्यराशी, तेची जिंकिती तुझ. या कारणे विरळागत, होईल नर पुण्यवंत. तेची जिंकिती निश्चित, बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाण, राहे तुझे उपद्रव साहून. जे न साहती तुझे दारुण, तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी, जन्म होतील येणे परी. जे जन तुझेची परी, न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकुणी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करीत असे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण, कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तयेवेळी, एक चित्ते एक कली. सांगेन एका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोणी अंतःकरण, शुद्ध बुद्ध वर्तती जन. दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरासी. जे नर भजती हरिहरासी, अथवा असती काशी निवासी. गुरु सेविती निरंतरेसी, त्यासी तुझा न लगे दोष. माता पिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी, भजनारासी न लगे दोष. वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी, तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर, त्याते तुवान बाधावे. सुकृती शास्त्र परायणासी, गुरु ते सेविती वंशोवंशी. विवेके धर्म करणारासी, त्याते तुवान बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी, गुरु महिमा आहे कैशी. कवण गुरु स्वरूपे कैसी, विस्तारावे मजप्रती.
ऐकोणी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहकः, उकार विष्णुर व्यक्त, त्रितयात्मा श्रीगुरु सत्य, परब्रह्मा गुरु निश्चित म्हणून सांगे कलिसी. श्लोक. गणेशो वाग्विणायुक्तो विष्णुना च समन्वितः, वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः. टीका. गणेशाते म्हणते गुरु, तैसाची असे वैश्वानरू, ऐसाची जाण शारंगधरू, गुरुशब्द वर्ते इतुके ठाई. श्लोक. गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परशिवम, शिवेरुष्टे गुरुस्त्राता गुरोरुष्टेन कश्चन. टीका. गुरु आपला माता पिता, गुरु शंकरू निश्चिता, ईश्वरू होय जरी कोपता, गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वरन राखे परियेसी, ईश्वरू कोपेल जानरासी, श्री गुरु रक्षी निश्चय. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरेक परम ब्रह्म तस्माद गुरुमुपाश्रयेत. टीका. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र नारायण, गुरुची ब्रह्मा कारण, म्हणून गुरु आश्रावा. श्लोक. हरो प्रसन्नेपी च वैष्णवा जना, संप्रार्थयन्ते गुरुभक्तिमव्ययाम, गुरो प्रसन्ने जगदीश्वर सदा जनार्दन स्तुष्यति सर्वसिद्धिदः. टीका. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीन आपुल्या. श्लोक. गुरु सदा दर्शयिता प्रवृत्तिम तीर्थम व्रतम, योग तपादी धर्मान, आचार वर्णादि विवेक यज्ञान, ज्ञानम परम भक्ती विवेकयुक्तम. टीका. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी, तीर्थव्रत योग तपादी मुनी, आचार वर्णादि ज्ञानी, ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी, तीर्थ व्रत याग तपासी, ज्योतिस्वरूप असे जाणा. आचार धर्म वर्णाश्रमासी, विवेक धर्म मार्गसी, भक्ती वैराग्ययुक्तांसी गुरुची मार्ग दाविणार. इतुके ऐकोणी कली आपण, विनवीत असे करजोडून, गुरु सर्व देवांसमान, केवी झाला सांग मज. ब्रह्मा म्हणे कलिसी, सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते परियेसी, गुरु विण पार नाही. श्लोक. गुरु विनान श्रवणम भवेत कस्यापि कस्यचित, विना करणेन शास्त्रस्य श्रवणम तत्कुतो भवेत. टीका. गुरुविण समस्तासी, श्रवण कैचे परियेसी, श्रवण होता मनुष्यासी, समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता परियेसी, तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी ज्योतिस्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी, होती परियेसी त्रिशुद्धी, कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिरी, अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी, वृक्ष असती नानापरी, पुण्यनाभे मृगवसती. ब्रह्मा ऋषी आदी करुणे, तप करीती तया स्थाने, तयात वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणून ख्याती, शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अतिनिपुण, सेवा करिता श्री गुरुची. वेदधर्म एके दिनी, समस्त शिष्यासी बोलावणे, पुसत असे संतोषोनी, ऐका श्रोते एक चित्ते. बोलावणी शिष्यासी, बोले गुरु परियेसी, प्रीती असेल जरी आम्हासी, तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणते गुरुसी, जे जे स्वामी निरोपीसी, तू तारका आम्हासी, अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे रौरव घोरी, अविद्या माया सागरी, बुडोनी जाय तो नर. मग तया कैची गती, नरकी पडे तो सतती, गुरु तारके हे ख्याती, वेद पुराणे बोलती. ऐकोणी शिष्यांची वाणी, तोषला वेद धर्म मुनी, संदीपका ते बोलावणी, सांगतसे परियेसा. ऐका शिष्य सकळीक, आमचे पूर्वार्जित असे एक, जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता, काही शेष असे आता, भोगिल्या वाचून न सुटे जाणा. तया सामर्थ्ये उपेक्षा करीतो, पाप मोक्षा आड रिगतो, याची कारणे निष्कृती करीतो, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपले पापा निष्कृती नाही, हा निश्चय जाणूनी पाही, भोगावे आम्ही परियेसा. या पापाच्या निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी, न्यावे पुरी वाराणसीसी, पापभोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवन असे सामर्थ्यवंत, अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यासी. तया शिष्यांमध्ये एक, नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक, तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणे गुरुस, पाप करिता देहनाश, न करावा संग्रह दुःखास, शीघ्र करा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी,
क्षालन करावे पापासी, पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते, आपुले देही भोगोनी त्वरिते. पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपण असे. देव अथवा ऋषेश्वरासी, मनुष्यादी ज्ञानवंतांसी. क्षालन न होय पापासी, आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. ऐकुणी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण. कुष्टे होईल अंगहीन, अंधक पांगुळ परियेसा. संवत्सर 21, माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत, अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणासी लागला. ऐकोणी शिष्याची वाणी, संतोषला वेद धर्ममुनी. सांगत असे विस्तारोणी, तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यासी. न भोगिता स्वदेहासी, न वेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा. सांभाळी मज तू संदीपका, 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका. मजहुनी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही, काशीपुरा नेऊन या. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथ सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी. कुष्ठ होताची गुरुसी, नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सन्निधेसी. राहिले तेथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अतिदुःखित. संदीपक सेवा करीत, अतिभक्ती करून या. व्यापिला देह कुष्ठे बहुत, पू कृमी पडे रक्त. दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोणी संदीपक, गुरुसी आणोनी देत नित्यक. करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणत असे. रोगे करुणी पीडिता नरू, साधूजन होती क्रूर. तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्रीगुरु कोपेसी. स्वल्प आणिले म्हणून क्लेशी, सांडूनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्ने बहुवस. मिष्टान्नेन आणि म्हणून क्लेश, करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वान्न, का नानीशी म्हणे जाण. कोपे मारू येता आपण, शाखा परोपरी मागत असे. जितुके आणि मागोनिया, सर्वस्वे करीत असे वाया. कोपे देत शिविया, परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलासी, शिष्यराया शिखामणी. सवेची म्हणत वचने क्रूर, माते गांजिले अपार. तू आमचे विष्ठामूत्र, क्षणक्षणाधूत नाही. खाता ती मज मक्षिका, कानन निवारीसी संदीपका. सेवा करिता म्हणे एका, भिक्षा नानीशी म्हणत असे. या कारणे पाप पुण्य ऐसेची असती जाण. वोखट वाक्य निर्गुण, पाप म्हणून जाणावे. पाप असे जेथे बहुत, दैन्य मत्सर वसे तेथ. शुभाशुभ नेने क्वचित, पापरूपे जाणावे. एखादे दैन्यकासी, दुःखे प्राप्त होती कैसी. अपस्मार होय जयासी, पापरूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हे निका. वेद धर्म द्विज ऐका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष, मनात ना आणि तोची शिष्य. सेवा करी एक मानस, तोची ईश्वर मानुनी. जैसे जैसे मागे अन्न, आणुनी देतसे परिपूर्ण. जैसा विश्वेश्वर नारायण, तैसा गुरु म्हणत असे. काशी क्षेत्र थोर असता, न करी कदा तीर्थयात्रा. न जाय देवदर्शना, सर्वथा गुरुसेवे वाचुने. श्लोक. न तीर्थयात्रा न च देवयात्रा, न देहयात्रा न च गेहयात्रा. अहर्निशं ब्रह्मा हरी, सुबुद्धो गुरु. प्रसेव्यो नाही संव्य मन्यता. टीका. आपुले देह संरक्षण, कधी न करी शिष्य जाण. लय लावूनी श्री गुरुचरण, कवना सवेन बोलेची. अहोरात्र येणे परी, ब्रह्मा शिव म्हणे हरी. गुरुची होय निर्धारी, म्हणून सेवा करीत असे. गुरु बोले निष्ठुरेसी, आपण म्हणे संतोषी. जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसे वर्तत असे. वर्तता येणे परी देख, प्रसन्न होऊनी पिनाक. उभा येऊनी सन्मुख, वर मागा म्हणत असे. अहो गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुलदीपका. तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका, प्रसन्न झालो मागा आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी. न पुसता आम्ही गुरुसी, वरण घे सर्वथा. म्हणून गेला गुरुपासी, विनवित असे तयासी. विश्वनाथा आम्हासी, प्रसन्न होऊनी आलासे. निरोप झालिया स्वामीचा, मागे न उपशम व्याधीचा. वर होताची सदाशिवाचा, बरवे होईल म्हणत असे.
ऐकोणी या शिष्याचे वचन बोले गुरु कोपाय मान. माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नवेगा परियेसी. जन्मांतरी बाधिती निश्चयसी धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मणी तेने करावी पापधुनी. शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी. ऐशिया परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी. निरोप मागुणी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख. जाऊणी सांगे ईश्वरासी न लगे वर आपणासी. नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे. विस्मय करोणी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी. बोलावून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास. सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी. दीपक शिष्य परियेसी गुरुभक्त असे जाणा. गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी. त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणे. त्याते देखोनी माझे मणी अतिप्रीती वर्तत असे. वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर परियेसा. अनेक दिव्य सहस्त्रवर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करून या. तैसा तापसी योगी असी नवे मजवर द्यावयासी. बलात्कारे देता तयासी वर्ण घेतो दीपक. तनमन अर्पणी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणून गुरुसी निश्चय भजत असे. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता. निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून. किती म्हणून वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी. छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य. धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक. चरणसेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने. इतुके ऐकुणी शारंग धरू पहावया गेला शिष्यगुरु. त्यांचा भक्ती प्रकारू पाहे तये वेळी. सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आनिक तेथे. संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा. बोलावणी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी. तुष्टलो तुझे भक्तीसी वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी. वर देतोसी परियेसी कवन कार्या सांग मज. बोलावणी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी. तुष्टलो तुझे भक्तीसी वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी. वर देतोसी परियेसी कवन कार्य सांग मज. लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यवासी. त्यासी करीतोसी उदासी वरण देसी नारायणा. मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊणी पाही केही विदेशी वर मज. ऐकोणी दीपकाचे वचन संतोषला नारायण. सांगत असे विस्तारोण तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करीसी निर्वाणीसी म्हणून आम्ही जाहलो संतोषी. जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण. त्यासी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावत असे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी. करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा. ऐसे ऐकोणी दीपक नमिता झाला आणिक. विनवीत असे देख म्हणे सिद्ध नामधारका. ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी. वेदशास्त्र मीमांसादिकासी गुरु आम्हासी देणार. गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन. आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जानपा. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य. गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्धजन गुरु वाचुनी न होती ज्ञान सज्ञान. ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा. जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजत असे परियेसा. संतोषोणी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न बाळक तुझी आमुचा. काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथा आला होता दुसरे न वर द्यावयासी मी आलो. आमचेनी मन संतोषी वर मागजो तुझे मानसी. तुझं वश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे. या परतीन मागे निके म्हणून चरणी लागला. दिधलावर शारंग पाणी संतोषोने बोले वाणी. अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राणसखा होसी. तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणिक जरी आम्हा पुससी सांगेन ऐक एकचित्ते.
लौकिक सुबुद्धी होय जैशी, धर्म धर्म सुमने जैशी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करिगा अहर्निशी. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी, तेने होऊ आम्ही संतोषी, तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जन उत्कृष्टेसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्मा असे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य, सर्व देवता तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडता क्षण केवी होय पर्येसा. जयाचे हृदय गुरुस्मरण, तोची त्रिलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. श्लोक. यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेन्नृणाम सेव्यते सद्गुरुस्तदा. टीका. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावरू, तद्वत फलदाता गुरु, गुरुत्रयमूर्ती याची कारणे. ऐसावर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी, ब्रह्मा सांगे कलिसी एक चित्ते परियेसा. वर लाधुने दीपक गेला गुरुचे सन्मुख, पुसत असे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळदीपका, काय दिधले वैकुंठ नायका, विस्तारोणी सांगेने का माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिधला ऋषिकेशी, म्या मागितले तयासी, गुरुभक्ती व्हावी म्हणून या. गुरुची सेवा तत्परेसी, अंतःकरण दृढेसी, वर दिधला संतोषी, दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषोणी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीवित्वे होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे घरी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वादी, म्हणे गुरु संतोषोनी. तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती, श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी, दिव्य देह झाला तत्क्षणेसी, झाला गुरु वेदत धर्म. शिष्याचा भाव पहावयास, कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष, त्यासी कैचे पापर आहे. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमायसी, पाप जाय सहस्त्र जन्मींचे. तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत, वास करीती क्वचित, त्यासी पुनर्जन्म नाही जाना. सूत म्हणे ऋषीश्वरासी, येणे प्रकारे कलिसी, सांगे ब्रह्मा परियेसी, शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणे, दृढ मन असावे याची गुणे, तरीच तरेल भवारणी, गुरुभक्ती असे येणे विधी. श्लोक. यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा यस्य महात्मनः, तत्र तत्र महादेव प्रकाशमुपगच्छति. टीका. जरी भक्ती असे दृढेसी, त्रिकरणसा मानसी, तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन, श्रोते असी करी नमन, न म्हणावे न्यूनपूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदीपकाख्यानम नाम द्वितीयोध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.